मित्रांनो, कल्पना करा, सकाळी बीड रेल्वे स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसायचं आणि काही तासात थेट पुण्यात पोहोचायचं. 4 दशकांपूर्वी जे अशक्य वाटत होतं, ते आता वास्तवाच्या अगदी जवळ येत आहे. फक्त रेल्वे ट्रॅकच नाही, तर संपूर्ण बीड रेल्वे स्टेशन नव्या रूपात वेगाने तयार होत आहे. नवीन प्लॅटफॉर्मचं काम, स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पाची उर्वरित कामं, सर्वच ठिकाणी आता वेग स्पष्टपणे दिसू लागला आहे. मग नेमकं सुरू आहे तरी काय? आणि 17 सप्टेंबर हा दिवस बीडसाठी खरंच ऐतिहासिक ठरणार का? चला जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी जिथे फक्त काम सुरू होतं, तिथे आज प्रत्यक्ष प्रगती दिसत आहे. आष्टी ते बीड या मार्गावरील महत्त्वाचं इंटरलॉकिंगचं काम पूर्ण झालं आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीतील एक मोठा तांत्रिक टप्पा पार झाला आहे. त्याचबरोबर बीड रेल्वे स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म, ट्रॅक आणि इतर स्टेशन सुविधेचं कामही वेगाने सुरू आहे. म्हणजे फक्त रेल्वे लाईनच नाही, तर संपूर्ण स्टेशन भविष्यातील वाढत्या प्रवासी सेवांसाठी तयार केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बीड ते पुणे थेट रेल्वे सेवा. जर सर्व तांत्रिक प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाल्या, तर मराठवाडा मुक्ती दिनाच्या आसपास बीड पुणे रेल्वे सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्राथमिक नियोजनानुसार सकाळी बीडहून पुण्याकडे आणि संध्याकाळी पुण्याहून बीडकडे अशी सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकतो. त्याचबरोबर बीड परळी रेल्वे मार्गाचं कामही वेगाने पुढे जात आहे. बीड ते वडवणी या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आता उर्वरित भागावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. दररोज पुढे सरकणारे ट्रॅक, सुरू असलेली स्टेशनची कामं आणि वाढलेली यंत्रसामग्री, हे सर्व पाहिलं की प्रकल्प अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं जाणवतं. फक्त आजचाच विचार करू नका. कल्पना करा, बीडहून पुणे, पुढे मुंबई आणि दुसऱ्या बाजूला परळी मार्गे मराठवाड्याच्या इतर भागांशी मजबूत रेल्वे जोडणे. हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर बीडची ओळख फक्त एक जिल्ह्यापुरती राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये बीडचं स्थान अधिक मजबूत होईल. मित्रांनो, सध्या रेल्वे प्रकल्पाच्या विविध टप्प्यावर वेगाने काम सुरू आहेत. स्टेशन मजबूत आहे, नवीन प्लॅटफॉर्म आकार घेत आहेत आणि प्रत्येक दिवसासोबत बीड ते रेल्वे स्वप्न आणखी स्पष्ट होत आहे. तुमच्या मते बीड पुणे थेट रेल्वे सुरू झाली तर सर्वात जास्त फायदा कोणाला होईल? विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी की सर्वसामान्य प्रवासी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बीडमधील विकास प्रकल्पाचं असेच विश्वास अपडेट्स पाहण्यासाठी माझं बीड डेव्हलपमेंट सिरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बीड आता फक्त वाट पाहत नाही, तर बीड आता पुढे जाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात लवकरच आणखी एका नवीन खास अपडेट सहित. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.